प्रश्न क्रमांक 1. भारतातील केंद्रीय बँक कोणती आहे? पर्याय अ. स्टेट बँक ऑफ इंडिया, ब. पंजाब नॅशनल बँक, क. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ड. बँक ऑफ इंडिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 2. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कधी स्थापन झाली? पर्याय अ. 1930 साली, ब. 1935 साली, क. 1947 साली, ड. 1950 साली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. 1935 साली. प्रश्न क्रमांक 3. SBI म्हणजे काय? पर्याय अ. साऊथ बँक ऑफ इंडिया, ब. स्मॉल बँक ऑफ इंडिया, क. स्टेट बँक ऑफ इंडिया, ड. सेकंड बँक ऑफ इंडिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क. स्टेट बँक ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 4. पॅन कार्ड कोणत्या उद्देशाने वापरले जाते? पर्याय अ. मतदानासाठी, ब. बँक व्यवहारांसाठी, क. वाहन परवानासाठी, ड. पॅन कार्डचा काहीही उपयोग नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. बँक व्यवहारासाठी. प्रश्न क्रमांक 5. MICR कोड कुठे वापरला जातो? पर्याय अ. क्रेडिट कार्ड व्यवहारात, ब. इंटरनेट बँकिंग व्यवहारात, क. ATMमध्ये, ड. चेक क्लिअरिंगमध्ये. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ड. चेक क्लिअरिंगमध्ये. प्रश्न क्रमांक 6. भारतातील पहिली बँक कोणती होती? पर्याय अ. स्टेट बँक ऑफ इंडिया, ब. बँक ऑफ हिंदुस्तान, क. पंजाब नॅशनल बँक, ड. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. बँक ऑफ हिंदुस्तान. प्रश्न क्रमांक 7. RBIचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय अ. दिल्ली, ब. चेन्नई, क. मुंबई, ड. कोलकाता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क. मुंबई. प्रश्न क्रमांक 8. भारतात राष्ट्रीयकृत बँका प्रथम कधी झाल्या? पर्याय अ. 1969 साली, ब. 1955 साली, क. 1949 साली, ड. 1991 साली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय अ. 1969 साली. प्रश्न क्रमांक 9. RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते? पर्याय अ. मनमोहन सिंग, ब. रघुराम राजन, क. C.D. देशमुख, ड. ओस्बॉर्न स्मिथ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ड. ओस्बॉर्न स्मिथ. प्रश्न क्रमांक 10. बँक खाते उघडताना कोणती कागदपत्रे गरजेची असतात? पर्याय अ. आधार कार्ड, ब. ओळखपत्र, क. पत्ता पुरावा, ड. सर्व पर्याय.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ड सर्व पर्याय. मित्रांनो, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आणि माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.